राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. पाहुयात 22 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील. मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. कालचा अंदाज जर पाहिला तर गोंदियाच्या आसपास बऱ्यापैकी पावसाचा अंदाज होता. गोंदिया आणि लगत होते गडचिरोलीकडे पाऊस झाला. बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणजे खूप मुसळधार नाही, मात्र बऱ्यापैकी पावसाच्या नोंदी झाल्यात. आणि इकडे कोकण घाटाच्या आसपास अपेक्षेप्रमाणे पावसाच्या नोंदी झाल्यात. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी तुरळक अपवाद वगळता विशेष काही पावसाच्या नोंदी या पाहायला मिळालेल्या नाहीत. सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशच्या उत्तर-पूर्व भागांच्या आसपास आहे आणि त्याचा जो प्रभाव मध्य प्रदेशच्या आसपास दिसतोयच, पण काहीसा प्रभाव येत्या काही दिवसात विदर्भाच्या खास करून उत्तर-पूर्वेकडील भागामध्ये सुद्धा दिसेल, असं सध्या चित्र दिसतंय. राज्यात ढगाळ हवामान काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा होतात, पण अपेक्षेप्रमाणे म्हणजे अपेक्षेप्रमाणे पाऊस कमीच आहे. इकडे अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल, ढगाळ हवामान, क्वचित काही ठिकाणी हलक्याशा किंवा हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळत असतील. छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरींचे ढग आहेत. थोडेसे बुलढाणा हलक्याशा पावसाचे ढग आहेत. बाकी नागपूर मध्यम ते जोरदार पाऊस येणारे ढग आहेत. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा हलक्या-फुलक्या पावसाचे ढग आहेत. सोलापूरच्या दक्षिणेकडील एका ठिकाणी मंगळवेढा तालुक्याच्या आसपास कुठेतरी एक छोटासा पावसाचा ढग दिसतोय. घाटातही हलक्या मध्यम पावसाचेच ढग आहेत आणि राज्यात खूप जोरदार पावसाचे ढग काही दिसत नाहीत. आणि जो काही हलका-फुलका पाऊस आहे नाशिक, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगरचे काही भाग, जालना, जळगाव, बुलढाण्याच्या काही भागामध्ये रात्रीसुद्धा होईल. सगळीकडे नाहीये मात्र हा पाऊस. त्यानंतर पुण्यातही काही ठिकाणी हलक्या-फुलक्या सरी होतील. घाटात पावसाच्या सरी राहतील. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचे काही उत्तरेकडील भाग असतील. या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता ही रात्रीसाठी दिसते. राज्याच्या इतर ठिकाणी खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. कोकणात क्वचित हलक्या-फुलक्या सरी किंवा हलक्या मध्यम सरी रात्रीत पाहायला मिळू शकतात. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर, भंडारा, गोंदिया हा जो काही भाग आहे किंवा चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तरेकडील भाग मध्यम ते जोरदार पाऊस सरी आपल्याला पाहायला मिळतील. अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल, पण पावसाची व्याप्ती सर्वदूर नाहीये. त्यानंतर स्थानिक ढगनिर्मिती होऊन काही ठिकाणी इकडे जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी, अकोला या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन काही ठिकाणी, सगळीकडे नाही आहे भागामध्ये, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता किंवा थोड्या वेळासाठी जोरदार सरींची शक्यता दिसते. पण मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज अजूनही नाहीच आहे. घाटाच्या आसपास जर पाहिलं तर घाटाच्या आसपास आणि कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे. राहिलेला राज्याचा भाग आहे. विशेष काही पावसाचा अंदाज नाही. काहीसा अपवाद वगळता विशेष मोठा पाऊस नाही. हलक्या-फुलक्या सरी काही ठिकाणी होतीलही, पण विशेष मोठा पाऊस किंवा पिकांना लाभदायक असा पाऊस या ठिकाणी सुद्धा नाहीये. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता आहे. इशारे नाहीत आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा कोणत्याही प्रकारचे पावसाचे इशारे नाहीत. हलके मध्यम पावसाचाच अंदाज राज्यात इतर ठिकाणी सुद्धा हवामान विभागाने दिलाय. या अपडेटमध्ये इतकंच. फेसबुक पेज फॉलो करून ठेवा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.